नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावती शहरात अमरावती जिल्ह्यात आज पहाटेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अचानक वाढ झाल्याने वाहन चालकांना आर्थिक फटका बसला आहे. पेट्रोलच्या दरात 3 रुपये 11 पैशांची तर डिझेलच्या दरात 3 रुपये 13 पैशांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांमध्ये चर्चा रंगली आहे. देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ झाल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयावर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काही वाहन चालकांनी नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेला आणि वाढत्या महागाईला मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे. ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती. आणि आज या देशाची अधोगती, आज जो या देशामध्ये महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि आज 3 रुपयानं सुद्धा पेट्रोल महाग झाला आहे आणि या देशाचे पंतप्रधान म्हणतात की काटकसरीचं धोरण. आणि म्हणून मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की आज गोरगरीब जनता हे 3 रुपयानं पेट्रोल पहिलेच तर समजा 100 रुपयाच्या वर समजा 107 रुपये लिटर होता, आज 3 रुपयानं अजून वाढलेला आहे. म्हणून सर्वसामान्य जनता ही काय करणार आहे यासाठी म्हणून मला असंच सांगायचं आहे का केंद्र आणि महाराष्ट्र शासन यांनी या महागाईवर नियंत्रण घालावं आणि जो काही हे प्रश्न आहे जो भेसळत आहेत आणि ते हे पेट्रोलच नसून गॅससुद्धा, स्वयंपाकाची सुद्धा महिलांना टंचाई होत आहे. म्हणून यावर सगळं रोजगार, बेरोजगारी, शिक्षण ह्या सगळी व्यवस्था कोलमडली आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने याच्यावर नियंत्रण घालून काहीतरी करावं. म्हणजे हे खूप मोठ्या भेसळणाऱ्या म्हणजे परिस्थिती आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो का याच्यावर शासनानं काटेकोरपणे लक्ष द्यावं आणि सर्वसामान्य जनतेला सुविधा द्यावी. हेच दुसरी गोष्ट अशी की आता ज्या केंद्र सरकारनं देशाच्या पंतप्रधानांना काटकसरीचं धोरण जे आखलेलं आहे, परंतु आज मंत्र्यांचे दौरे पहा. आमच्या अमरावतीचे पालकमंत्री 2-2 हेलिकॉप्टर, त्यांचे 2-2 वेळ दौरे आणि मंत्र्यांचा ताफा आणि फक्त शो दाखवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बुलेटवर येतात. आणि माझं म्हणणं असं आहे का 12 महिने त्यांनी बुलेटवर यावं आणि सर्वसामान्य जनतेला दाखवून द्यावं आम्ही जे बोलतो ते करतो. म्हणून माझं असं म्हणणं आहे की या सर्व गोष्टीवर चिंतन करायला पाहिजे. शेतकरी आत्महत्या करत आहे, त्यांच्या कापसाला भेटत नाही, सोयाबीनला भाव भेटत नाही आणि म्हणून ह्या देशाची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. म्हणून सर्व मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी स्वतःचे पगारसुद्धा या विषयावर खर्च करण्यासाठी घालावे. आमदारांनी पगार घेऊ नये, खासदारांनी पगार घेऊ नये आणि सर्वसामान्य जनतेला त्याच्यापासून फायदा होईल अशा पद्धतीचं शिक्षण आहे, रोजगार आहे, आरोग्य सेवा आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा. तर प्रचंड त्रास होत आहे जनतेला. त्याचं कोणालाच काही घेणं देणं नाही आहे. काल 3 रुपये 14 पैशांनी पेट्रोल वाढवलं. रात्री असं वाटते रोजचे 2-3 रुपये रोवून लोकांचं पूर्ण खच्चीकरण करणार. किती त्रास होते सामान्य नागरिकांना याची काही कुणालाच कल्पना नाही आहे. तर त्यांची विद्यार्थी जे चालू आहे त्यांचा 15 दिवसाचा दौरा आहे आजपासून त्यांचा. म्हणजे त्यांना सर्व गोष्टी चालतात, फक्त त्रास सामान्य लोकांनाच भोगावा लागतो. त्यांनी ठरवलं आहे लोकांना जगूच द्यायचं नाही, लोकांना जगूच द्यायचं नाही आहे. फक्त स्वतः आयुष करायची, स्वतः सर्व गोष्टी करायच्या, फक्त लोकांवर लादायचं. आताच आहेत रोजचे 2-2 रुपये वाढवणार आहेत, ते डायरेक्ट 150 रुपयावरच नेणार आहेत पेट्रोल. असं एकंदरीत असं वाटते.